गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि प्रामुख्याने जे रेस्टॉरंट, हॉटेल आणि जे कॅन्टीन आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा आहे. त्यामुळे काही जणांनी कॅन्टीन बंद केले तर काही ठिकाणी मेनू जे आहे ते कमी करण्यात आलेले आहेत. मी सध्या बँड्रा येथील शासकीय विश्रामगृहाच्या कॅन्टीनमध्ये आहे आणि या कॅन्टीनला देखील गॅसच्या तुटवड्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. गेल्या 3 दिवसांपासून संपूर्णपणे हे कॅन्टीन जे आहे ते बंद असल्याची माहिती या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी दिलेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युद्धामुळे जे आहे ते ठिकठिकाणी LPG गॅसचा तुटवडा जो आहे तो तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे जे व्यावसायिक गॅस आहेत ते व्यावसायिक गॅस एजन्सीकडून मिळणं बंद झालं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो या संपूर्ण हॉटेल व्यावसायिकांना त्यासोबतच कॅन्टीन चालकांना जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बँड्रा येथील हे शासकीय विश्रामगृह आहे आणि या शासकीय विश्रामगृहाच्या कॅन्टीनमध्ये म्हाडा कार्यालय येथील त्यासोबतच BKC येथील आणि त्यासोबतच आजूबाजूची सर्व कर्मचारी जे आहे ते दुपारच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. परंतु गेल्या 3 दिवसांपासून हे संपूर्णपणे कॅन्टीन जे आहे ते गॅसच्या पुरवठा होत नसल्यामुळे संपूर्णपणे बंद असल्याची माहिती जी आहे ते इथल्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे पूर्ण कॅन्टीन जे आहे ते गेल्या 3 दिवसांपासून बंद आहे आणि त्यामुळे कधीपर्यंत गॅसचा पुरवठा होईल आणि त्यानंतरच जे आहे ते हे कॅन्टीन सुरू राहील अशी देखील माहिती जी आहे ते या कॅन्टीन चालकाच्या वतीने देण्यात आलेली आहे. कॅमेरामन आदिल सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.